अन्वी आणि तिची आई आता मागचं घर सोडून नवीन घरात आल्या होत्या. परंतु त्यांच्या लक्षात आलं होतं की मागच्या घरातील सावल्या सर्व या घरात सुद्धा आल्या आहेत. आता त्या सावल्यांना नष्ट करता येईल यावर विचार करू लागल्या. अन्वीची आई म्हणाली, अन्वी बेटा, आज मी तुला सांगते, तुझ्यात असलेले कौशल्य, तू शिकलेली कला, संपूर्ण लावपणाला आणि अर्धवट विधी कर पूर्ण. मी आहे तुझ्यासोबत. तुला वाटेल ती मदत करेल मी. त्या घरावर असलेले हे सावट आता आपल्याला घालवायला हवे. कदाचित तो मुलगा आणि ती मुलगीसुद्धा वाचेल. अन्वी म्हणाली, हो आई. आणि तिने गुरुजीला फोन केला. घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यांनी म्हणाले, हो अन्वी, तू मान विधी, मी लगेच येतो. तांत्रिक मांत्रिक सर्व काही इथे विद्या करूया आपण. हजारो वर्ष आधीच्या काळात घेऊन जाणार ही विधी अन्वीला. आठवेत तिला तिच्या मागच्या जन्मातील रहस्य. जिथे हे घडले होते ते आज इतक्या वर्षानंतर पुन्हा पुढे येणार होते. तिची बहीण मागच्या कित्येक वर्षाआधी आत्ताची जी सावट आहे, या जन्मीचे बंधक यांना मुक्तता मिळेल आणि अन्वीला नेहमीसाठी या दिसणाऱ्या सावल्यातून सुटका होणार. बस एक छोटासा काचेचा तुकडा सर्व वाईट शक्तीचा विनाश करेल. अन्वीच्या हातातून हे एक पुण्य काम होईल. अंधाराचा नायनाट होईल आणि प्रकाश पुढे येईल. अन्वीने एक वर्तुळ काढले आणि त्याला गोल गोल मेणबत्त्या लावल्या आणि मध्ये ते कास ठेवले आणि ती पाटावर मांडी घालून मंत्रोच्चार करण्याकरिता बसली. अर्धवट राहिलेली विधी सुरू झाली. गुरुजीसुद्धा याच वेळेस येऊन कुणाशीही न बोलता आसन ग्रहण केले. अन्वी आणि गुरुजी डोळे बंद करून सावल्यांना बोलवू लागले. चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. आई आणि गुरुजींची सोबत अन्वीला परत आत्मविश्वासाने विधी करण्यास सुरू झाली. हळूहळू सावल्या वर्तुळात उतरू लागल्या. अन्वीने तुकडा जवळ घेतला. भिंतीवर सावल्या हळूहळू दिसू लागल्यात. अन्वी त्यांना प्रश्न करू लागले, कुठून आलात? जिथून आलात तिथे परत जा. सावल्यांनी घरात पसरू लागल्या. जणू काही भूतांचे घर वाटू लागले. हे दृश्य खूप भयानक दिसत होते. एक मोठी सावली पुढे येते आणि ती बोलू लागते, तू आम्हाला थांबवू शकत नाहीस. तोच वारा जोरात येऊ लागला. मेणबत्त्यांच्या ज्योती हलू लागल्या. एक मेणबत्ती विझू लागली होती. गुरुजींनी आपल्या दोन्ही हातांनी त्या मेणबत्त्यांना कव्हर करत होते. मेणबत्त्या विझू देत नव्हते. वातावरणात एकदम फरक पडला. जोराचा वारा, वादळ, पाऊस सर्व येऊ लागल्या आणि विचित्र किंकाळ्या त्या घरात येऊ लागल्या. इतकं भयानक होतं ते दृश्य. परंतु आई म्हणाली, तन्वी, काही पण झाले तरी तू खचून जाऊ नकोस, अजिबात भिवू नकोस. आई आहे ना तुझी. अन्वीची आई अन्वीच्या संरक्षणाकरिता तिच्याजवळ उभी होती. अन्वीला मागच्या जन्माचे आठवू लागले. तिच्या बहिणीचे अपहरण झाले होते. तेव्हा खूप लहान होती अन्वी, पण तिला तेव्हा पण अशा सावल्या दिसायच्या. पण काय करावं हे तेव्हा कळत नव्हतं. या जन्मात तिला अशी संधी मिळाली. तिला या विषयावर शिकायला मिळालं आणि त्यानुसारच तिला सावल्या दिसू लागल्या. आणि अशाच एका प्रसंगात तिला या घरी येण्याचे सुचले. या सावल्यांची मुक्ती तिच्या हातून होणार होती. याकरिता तिला स्वतःचा जीवसुद्धा गमवावा लागू शकत होता. पण वेळेवर आईची साथ मिळाली आणि तिला एक संरक्षक कवच मिळाले. आरशातील तुकड्यात प्रकाशाचा तेज खूप तीव्र झाले आणि एक सावट त्या छोट्याशा तुकड्यात ओढल्या जाऊ लागला. हळूहळू सर्व सावल्या कैद झाल्या. तोपर्यंत त्या जुन्या घरातून धूर निघू लागला होता. अन्वीने आधीच पोलिसांना वेळ देऊन त्या घरातून सायली आणि तो मुलगा त्यांना वाचवावे असे पोलिसांना सांगितले होते.
काही हिंमतबाज पोलीस घरात प्रवेश केला. प्रत्येक खोल्या उघडून बघितल्या. सावल्यांचा त्या घरावरून प्रभाव संपल्यामुळे त्यांना एका खोलीत मृतावस्थेत सापडले दोघं. कदाचित ते बेहोश झालेले होते. त्यांना लगेच बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्यात येऊ लागले. प्रथम उपचारात थोडाफार त्यांच्या अंगात प्राण होता. त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येऊ लागला. बाहेर लोकांची खूप गर्दी जमली होती आणि त्यांनी अन्वीच्या आईला फोन करून सांगितले की तो मुलगा आणि ती मुलगी सापडलेली आहेत आम्हाला. त्यांना आम्ही बाहेर घेतलेले आहे, परंतु त्यांची परिस्थिती फारच वाईट आहे. अन्वीची आई म्हणाली, अहो त्यांना कसंही करून वाचवा. हळूहळू त्या घरातून धूर निघू लागल्या. त्या जागेवर आता भिंतीसुद्धा कोसळू लागल्या आणि ते घर आता आगीत भस्म झाले, संपूर्ण जळून राख झाले. त्या जागेवर घर बांधायचे नाही असे पोलीस लोकांनी सुचवले, कारण की घर बांधले की ह्या सावल्यांना तिथे राहायला जागा होते. ती एक हॉन्टेड जागा आहे. तिथे एक बोर्ड लावण्यात आला आणि कुंपण घालण्यात आले, या जागेवर कुणीही घर बांधू नये, खतरा आहे. या सर्व विधीमध्ये अन्वीच्या आईला फारच सहन करावं लागलं होतं. त्यांच्या पाठीवर खूप व्रण उमटले होते, जणू काही चाबुकाने कुणी खूप वार केले त्यांच्यावरती. आज खूप दिवसानंतर अन्वीची अर्धवट राहिलेली विधी पूर्ण होणार होती. त्यात आई कशी होऊ चूक करणार. आईने सर्व सहन केले आपल्या मुलीकरिता आणि येणाऱ्या भविष्याकरिता. आता अन्वीला ह्या सावल्या कधीही त्रास देणार नाही. अन्वीची या सावल्यातून पूर्णपणे मुक्तता झाली होती आणि ते हॉन्टेड घरसुद्धा आता मुक्त झाले होते. पण खरंच ते घर मुक्त झाले आहे का? अजूनही काही सावल्या त्या जागेवर कुणी येणार, घर बांधणार आणि आम्हाला राहायला जागा मिळणार अशा प्रतीक्षेत वाट बघत होत्या. तर मंडळी, आपणास ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही एक काल्पनिक कथा आहे, केवळ मनोरंजनाकरिता लिहिलेली. तर भेटूया नंतरच्या एखाद्या सिरीजमध्ये. धन्यवाद.